तर नमस्कार बहिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर आजचा विषय आहे ना, तो सगळ्यांच्याच फायद्याचा आहे बरं का। सगळ्यांच्या म्हणजे सगळ्यांच्याच फायद्याचा आहे, कारण की सगळ्यांचीच असं कोणीच नाही की त्यांची दाढ दुखत नाही। आणि आता जे माणसं जास्तीत जास्त गोड खातात ना, म्हणजे गोड पदार्थ कोणचा बी, असा चहा पितात किंवा लाडू खातात, पेढे खातात, गुलाबजाम, असं गोड कोणताही पदार्थ असला आणि तो खाल्ल्याच्या नंतर ज्या टायमिंगला आपली दाढ दुखायला चालू होती ना, त्या टायमिंगला ज्या दाढीतले जे बारीक किडे असतात, ते किडे ते गोड खायला पदार्थ चालू करतात। जे आपल्या दाढात जे गुंतलेले गोड पदार्थ असतात ना, ते खायला चालू केल्याच्या नंतर आपली दाढ दुखायला चालू होती। मग आता काय करायचं आपल्याला, आपली कितीही दाढ किडलेली असू द्या आणि ती काढून टाकायला सांगितलेली असली ना डॉक्टरने, तरी सुद्धा आपल्याला ती दाढ काढायची नाही। कारण की आपण आहे ना असा घरगुती उपाय करणार आहे ना, किती दाढ किडलेली असली ना तरी ती दाढ नीट होणार आहे। आता आपल्याला कोणचे बाहेरचे गोळ्या औषधं खायची गरज नाही किंवा डायरेक्ट दाढ जाऊन काढण्याची सुद्धा गरज नाही। आता आपल्या घरच्या घरीच अशी एक वस्तू बनवायची ना, की ती आपल्या दाढीत ठेवल्याच्या नंतर 3च मिनिटात, मोजून 3च मिनिटात आपली दाढ दुखायची राहणार आहे। जास्त वेळ ठेवायची गरजच नाही। जी आपण वस्तू बनवणार आहे ना आज, ती आपल्या दाढीत जास्त वेळ ठेवायची गरजच नाही, फक्त 3च मिनिटं ठेवायच्यात। आणि टायमर लावून घड्याळ बघून 3 मिनिटं ठेवा, बघा 3च मिनिटात तुमची किती दाढ किडलेली असू द्या तरी सुद्धा दुखायची राहणार आहे। आता ज्यांची दाढ किडली ना, त्यांना अजिबातच गोड खाता येत नाही, कारण की गोड खाल्ल्याच्या नंतर असे ठणूक लागायला चालू होती आणि ठणक लागल्याच्या नंतर दाढ दुखायला चालू होती। डायरेक्ट दाढ दुखते का? नाही दुखत। मग अगोदरच ज्यांनी गोड खाल्ले त्यांना लगेच कळतं की आता आपली दाढ दुखायला चालू झालेली, आता ठणक लागलाय थोडासा, आता दाढ दुखणार आहे। मग ज्या टाइमला आपल्याला वाटतं नाही की ठणूक लागलाय आपल्या दाढीला, त्या टाइमला हा उपाय करायचा, जास्त दाढ दुखू द्यायची नाही। कारण की आता आपल्याला माहित झालं ना काय इलाज करायचा, मग ज्या टाइमला दाढ ठणकते त्या टाइमला आपण हा इलाज लगेच करायचा। जास्त दाढ दुखणार पण नाही आणि जास्त दाढ दुखायला लागली त्याच्यानंतर केला तरी लगेच दाढ दुखायची राहते, पण घरगुती उपाय आहे त्यामुळे लगेच केला तरी तुम्ही चालन। तर चला आपण करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात। आणि कसं ते औषध बनवायचंय, कसं लावायचंय आणि कधी लावायचंय ते सगळं व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला आपण जास्त टाइम न घालवता आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे एक तुरटी घ्यायची बरं का। आता ही तुरटीचा खडा लय मोठा झाला, यापेक्षा बारका आपल्याला घ्यायचा आहे। तर ह्याला अगोदर आपण फोडून घेऊ। तर आता आपण 2 तुकडे केलेले आहेत, तर आपल्याला हा तुकडा बाद झाला, हा तुकडा आपण बाजूला ठेवून देऊया आणि एवढाच तुकडा आपल्याला बाद झालाय। तर आपल्याला ह्या तुरटीचं काय करायचंय ते बघावं लागन, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला सगळं कळन की आपण मिश्रण कसं तयार करणार आहे आणि कसं आपल्याला ते मिश्रण आपल्या दाढीत ठेवायचंय। आणि ते मिश्रण दाढीत ठेवल्याच्या नंतर 3च मिनिटात आपली दाढ दुखायची राहणार आहे। आणि दाढ किडल्याच्या नंतरच दाढ जास्त दुखती बरं का। आता दाढ किडणं म्हणजे ना, दाढला असे मोठे मोठे होल पडलेले असते बघा। कोणाची दाढ फक्त किडलेली असते, पण कोणाची दाढ आहे ना किडून त्याला असे बारीक बारीक होल पडलेले असतात। असं वाटतं दाढ बारकीन ते होलच मोठे, तितके होल मोठे मोठे दाढला झालेले असतात। तर त्याच होलमध्ये आपल्याला हे मिश्रण ठेवायचं, किती? फक्त 3 मिनिटं ठेवायचं। तर ते मिश्रण आपण तयार कसं करतो ना ते आपल्याला इथं बघायचंय। तर आता आपण आहे ना एकदम पावडर केलेली बरं का, ही तुरटीची आहे ना एकदम पावडर करून घेतलेली। आणि आपल्याला इथं 1 ग्लास पाणी घ्यायचे। आता तुम्ही म्हणता की ताई तुम्ही तर म्हणलात मिश्रण आपल्या दाढेत ठेवायचे, तुम्ही बरोबर ऐकले, आपल्याला मिश्रण दाढेत ठेवायचंय। आणि ह्या पाण्याचा बी कसा उपयोग करायचा आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। आता हे पाणी एकदम प्यायचं पाणी बरं का, साधं पाणी प्यायचंय। आणि त्याच्यात आपल्याला ही तुरटीची पावडर आहे ना ती टाकून घ्यायची। तर आता हा चमचा आहे ना, एवढी चमचा भरून एक पावडर झालेली बरं का, 1 चमचा पावडर झालेली। आणि हे आपल्याला चांगली अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। ज्या टायमिंगला आपल्या दाढेत ते मिश्रण ठेवायचं ना त्या टायमिंगला आपल्याला ह्या पाण्याचा उपयोग करायचा आहे। आता ते कसा उपयोग करायचा आहे ना ते पण आपल्याला बघावं लागणार आहे, कारण की ते मिश्रण दाढेत ठेवतो ना आपण त्या टायमिंगला आपल्याला हे पाणी पण एकदम गरजेचं आहे बरं का। आणि साधं पाणी घ्यायचं नाही आपल्याला, त्यात तुरटीच मिक्स करायची। आता ही तुरटी एकदम व्यवस्थित अशी मिक्स झालेली बघा। आता आपल्याला हे पाणी आहे ना साईडला ठेवून द्यायचे। आता हे पाणी मी साईडला ठेवले
आणि इथं आपण आहे ना एक ताट घेतलंय, हे ताट घेतलंय मी इथं. आणि आपण ना पानं घेतलेत. तर आता आपण 4 पानं घेतलेली बरं का. तर हे पानं कशाचे ते तर मी तुम्हाला सांगतेच नंतर. अगोदर तर हे पानं आपल्याला धुवून घ्यायच्यात. आणि हे पानं असे आहेत ना की कुठेही सहजच उपलब्ध असतात बरं का. कुठं जास्त शोधाशोध करण्याची आपल्याला गरजच नाही. आता आपण इथं 4 पानं घेतलेले आहेत. आता कोणाला ओळखू आले असतील बरं का हे पानं कशाचे आहेत, आणि कोणाला ओळखूच आले नसतील. त्यामुळंच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल हे जे पानं घेतलेत आपण ह्याचं नाव काय आहे ते. तर आपल्याला परत इथं खलबत्ता घ्यायचा आहे बरं का. आता आपल्याला काय करायचंय, हे जे पानं आहेत ना त्या पानांना आपल्याला ह्याच्यात असं बारीक करून टाकायचं आहे. आता चाकूने आपल्याला बारीक करायचं नाही, नुसते असे पाण्याचे तुकडे करून घ्यायचे. कारण की आपल्याला ह्याला कुटूनच घ्यायचं, त्यामुळे आपल्याला एकदम चाकूने बारीक करत बसायची गरजच नाही. आणि त्याचे जे देठ होतेत ना ते देठ मी काढलेत बघा. हे देठ आहेत पानांचे. आपल्या देठासकट टाकायचे नाही ह्याच्यात, देठ काढून मग टाकायचे पानं ह्याच्यात. अगोदर तर आपल्याला हे थोडेसे पानं कुटून घ्यायच्यात. आणि कुटून झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यात अजून एक वस्तू वापरायची आहे बरं का. ती वस्तू काय ते पण मी तुम्हाला सांगते. थोडंसं अगोदर आपण ह्याला कुटून घेऊया. आता ह्यात पाणी टाकायची गरज नाही, कारण की आपण अगोदर पानं धुवून घेतलेले आहेत. आणि धुवून घेतलेत पण आपण पुसून घेतलेले नाही. धुवून घेतल्यात त्यामुळे त्याला पाणी आहे, त्यामुळे ह्याच्यात पाणी वेगळं एक्स्ट्रा टाकायची गरजच नाही. ह्याला फक्त आपल्याला असंच बारीक करायचं. आता मिक्सरला बारीक करायचंच नाही बरं का हे, कारण की मिक्सरला जर बारीक केलं तर ह्याची एकदम पेस्ट होणार. आणि आपल्याला एकदम पेस्ट करायचीच नाही. पेस्ट झाली ना तर एकदम पातळ होईल. आणि आपल्याला वापरायचे फक्त 4च पानं वापरायचे, जास्त पानं आपल्याला घ्यायची नाहीत. मग 4 पानं मिक्सरला बारीक होणार पण नाही, कारण की थोडं जर मिश्रण टाकलं ना आपण मिक्सरच्या भांड्यात तर ते बारीक होतच नाही. आपण इथं फक्त 4च पानांचा उपयोग केलेला आहे. आणि ते पानं बारकी होती, तुम्ही तर बघितल्यात. आणि व्हिडिओ रिव्हर्स घेऊन परत एकदा तुम्ही बघू शकताय पानं केवढ्या मापात होते. तेवढ्याच मापात आपल्याला पानं घ्यायच्यात. आणि ते बी फक्त 4च पानं घ्यायच्यात. आता तुम्ही बघितलं मिश्रण तर आपलं कुटून झालेलं आहे. अजून आपल्याला कुटायचं आहे बरं का हे मिश्रण, एवढंसं ठेवायचं नाही. अजून ह्याला मिश्रणाला ह्या कुटून घ्यायचं आहे. अगोदर तर मी थोडंसं दाखवलं आहे तुम्हाला, बघितलं का. अजून थोडं आपल्याला हे मिश्रण कुटून घ्यायचं आहे. इथं आणि हे खलबत्त्यात लगेच कुटून होतं बरं का. पानं ओलले आहेत त्यामुळे जास्त जोर लावायची गरज बी नाही ह्याला. हे अशा प्रकारे. आणि हा इलाज तुम्ही केल्याच्या नंतर आहे ना तुमची दाढ परत कधी दुखणारच नाही. आणि जरी तुम्हाला आसपास जर कोण दिसलं की आपली दाढ दुखती सतत असं कोणतरी म्हणतंय, तर त्यांना सुद्धा आपली ही मिश्रण तयार केलेलं सांगायचं, म्हणजे त्यांची दाढ दुखायची कायमची राहणार आहे. आता आपण काय करायचं, इथं चुन्याची पुडी घ्यायची. आता ही चुन्याची पुडी बघू शकता बरं का. ही गावरान चुना आहे. कोणचा गावरान चुना घेतलेला आपण. तर हा काळपट दिसतोय बघा, एकदम काळा नाही पण थोडासा काळपट दिसतोय. दिसताना तुम्हाला दिसत असेल. कुणा ओळखू सुद्धा नसून आलं की ही चुन्याची पुडी आहे म्हणून. बघितली का. तर असा हा चुना आहे, काळपट दिसतो थोडासा. गावरान चुना म्हणतात ह्याला. गावरानच चुनाचा उपयोग करायचा आपल्याला. आता बघा तुम्ही दुकानात कुठेही गेलं ना तर चुना वेगवेगळ्या प्रकारचा असतो. म्हणजे एक असतो तो एकदम पांढरा शुभ्र असतो, आणि हा गावरान असतो ना तो कधी कधी कोणत्या दुकानात पण भेटतो. आणि पाण्याच्या टपरीत हमखासच असतो हा गावरान चुना बरं का. तर कोणत्याही दुकानात सहज तुम्हाला भेटून जाईल. तर आता आपल्याला ना हा चुना घेताना एकदम थोडाच घ्यायचा आहे, लय नाही घ्यायचा. तर एवढाच आपण चुना घेतलेला आहे, दिसला का तुम्हाला. एकदम थोडासा चुना आपल्याला ह्याच्यात घ्यायचा आहे. आणि हा ह्याच्यात मिक्स करून कुटून घ्यायचं आहे परत एकदा. आता जे चमच्याला राहिलेलं होतं ना ते पण आपण ह्या पानाच्या मिश्रणाने त्याचा पी चुना काढून घेणार आहे. आणि चुना आपण बघा किती टाकला ह्याच्यात. तर आता मिक्स करून घ्यायचं बरं का एकदम व्यवस्थित. आणि परत कुटायला चालू करायचं. आणि हा चुना मिक्स करून थोडंसं कुटायचं आहे आपल्याला. जवळ चुना ह्यात मिक्स होत नाही तोपर्यंतच फक्त कुटून घ्यायचं.
आता व्यवस्थित असा ह्याचा चुना मिक्स झालेला आहे बरं का. तर आता आपल्याला काय करायचंय, हे चमच्याने ना हे मिश्रण असं खरडून घ्यायचे. तर आता तुम्ही बघू शकता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. तर आता आपल्याला हे मिश्रण आणि हे पाणी ह्या दोन्हीचा वापर कसा करायचा आहे ते मी अगोदर तुम्हाला सांगते. तर हे पाणी आहे ना, ज्यात आपण तुरटी मिक्स केलेली होती, तर ज्या टायमिंगला आपली दाढ दुखायला चालू होती त्या टायमिंगला आपल्याला काय करायचंय, जी तुरटी असते त्याची बारीक पावडर करायची, कारण की अख्खा खडा टाकला तर लवकर मिक्स होणार नाही. त्यामुळे तुरटी घ्यायची, त्याची 1 चमचा पावडर निघल, हात चमचा असा घ्यायचा, पोहे खायचा चमचा एवढी असं 1 चमचा भरून पावडर निघल एवढी पावडर घ्यायची तुरटीची, आणि ती तुरटीची पावडर ह्याच्यात मिक्स करून खालून घ्यायचं. त्यानंतर हे चांगलं मिक्स झाल्याच्या नंतर ह्या पाण्याने आपल्याला चूळ भरायची. आपली दाढ दुखत असते ना त्या टायमिंगला आपल्याला हे पूर्ण ग्लासातलं पाणी संपवायचंय, तोपर्यंत आपल्याला ह्या पाण्याने चूळ भरायची. व्यवस्थित सगळी चूळ भरली ना तर ही तुरटी आहे ना, ह्या तुरटीच्या पाणी जे आपल्या दाढामध्ये जे गोड गुंतलेलं असतं, बारीक बारीक कण जे गोड आपण खाल्लेलं असतं किंवा दुसरं कोणचं अन्न पाणी आपण खाल्लेलं असतं, ते जे बारीक बारीक कण आहे ना त्या दाढाच्या होलमध्ये गुंतलेले असतात. आणि त्या दाढाच्या होलमध्ये गुंतल्याच्या नंतर आपण काळीने किंवा कशाने टोकरून काढलं ना तर ती दाढ जास्त दुखायला चालू होती. त्यामुळे आपल्याला असं तुरटीचं पाणी तयार करायचं आणि चूळ भरायची. चूळ भरल्याच्या नंतर दाढीतली जी सगळी घाण आहे ती सगळी घाण निघून जाते. त्या दाढीत काहीच राहत नाही, अन्न पाणी अजिबात सगळं निघून जातं. त्यामुळे आपल्याला ह्या तुरटीच्या पाण्याचा असा उपयोग करायचा आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना, हे जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे ह्याला असं करून घ्यायचं, आपल्या हातावर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. हे जे आपल्याला असं गोल गोळी तयार करून घ्यायची बरं का, ह्या प्रकारे अशी. तर आता एवढीच गोळी आपल्याला बास होती बरं का. एवढी गोळी आपल्याला तयार करून घ्यायची पानाची, आणि ते आपण पानं कुटून घेतल्या त्यात चुना मिक्स केलेला आहे बरं का. आणि त्याला व्यवस्थित असं दाबून ह्याला ही जी गोळी चांगली व्यवस्थित अशी तयार होती. आणि ही गोळी काय करायची, आपल्याला जिथं आपली दाढ किडलेली आहे त्या दाढीला होल जर असलं ना तर त्या होलावर हे मिश्रण केलं ठेवायचं, किंवा तुमच्या जर दाढीला होल नसेल आणि निस्तीत दाढ दुखत असली तरी त्या दाढीवर हे मिश्रण ठेवायचंय. दुसऱ्यावरच्या दाढीने त्याला असं दाबून ठेवायचं आणि तोंड बंद करून ठेवायचं. असं हे असं तोंड बंद करून ठेवायचं. आणि त्यानंतर ह्या मिश्रणाची लाळ तयार होते, आणि ती लाळ तयार झाल्याच्या नंतर ती लाळ आपल्याला घेऊन घ्यायची नाही तर सगळी बाहेर काढून टाकायची बरं का. आणि आपण असे दात बंद केल्याच्या नंतर करतोच आपण सहज करू शकता का, असं करायचं आणि सगळी लाळ अशी आपली निघून जाते बाहेर. सगळी लाळ आपल्याला बाहेर काढायची, घेऊन घ्यायची नाही अजिबात, थोडी पण लाळ घेऊन घ्यायची नाही. कारण की काय होतं माहिती का, हे मिश्रण आपल्या दाढीत ठेवल्याच्या नंतर आपल्या दाढीतले जे बारीक बारीक किटाणू असतात ते निघायला तयार होतात. आणि ते निघायला लागल्यावर दाढीतनं ती लाळ आपल्या तोंडातून निघते, त्या लाळासोबत ते बाहेर किडे पडतात. आपण जर ती लाळ घेऊन घेतली तर ते जे दाढीतले किडे होते ते आपल्या पोटात जाईल आणि पोट बी दुखायला चालू होणार. त्यामुळे काय करायचं, हे मिश्रण आपल्या दाढीत ठेवायचंय आणि सगळी दाढीतली लाळ जी आपल्या तोंडातून निघन ती बाहेर आपल्याला लाळ काढून टाकायची. आणि त्याच्यानंतर 3च मिनटं मोजून 3 मिनटं ठेवा, जास्त ठेवायची गरजच नाही. फक्त 3च मिनटं ही गोळी आपण तयार केलेली ना ती फक्त 3 मिनटं आपल्या दाढीत ठेवा. 3 मिनटानंतर काढा, फेकून द्या आणि आपल्या साध्या पाण्याने चूळ भरायची. दुसरं काहीच करायची नाही. बघा किती भयंकर तुमची दाढ किडलेली असू द्या किंवा दुखत असू द्या, लगेचच ती दाढ दुखायची राहणार आहे. आता तुम्ही म्हणता ताई तुम्ही म्हणलेलं की हे पानं आपण कशाचे घेतलेले ते तुम्ही सांगितलंच नाही, तर ते बी मी तुम्हाला सांगते की आपण 4च पानं घेतलेले आणि बारके बारके घेतलेले, जास्त मोठे घेतले नव्हते. आणि हे पानं आहेत ना सीताफळाचे पान आहेत. कशाचे? सीताफळाचे. आता सीताफळाचे झाडं सगळीकडेच असतात, आपल्या दारात हे असतं किंवा आपल्या दारात नसलं तर शेजारी आजूबाजूच्या कुणाच्याही दारात सीताफळाचं झाड असतं. आणि सीताफळाचं झाड असं आहे की सहजच कुठं बी उपलब्ध असतं आणि हे इतकं औषधी आणि गुणकारिक झाड आहे ना, जेणेकरून आपली दाढ किती भयंकर दुखत असते ना फक्त 3च मिनिटात राहणार आहे. तर आपण इथं सीताफळाची पानं घेतलेले, तुम्हाला मी म्हणलेलं हे पानं कशाचे आहे त्याचं नाव परत तुम्हाला सांगते. तर मी सांगितले तुम्हाला आपण सीताफळाची पानं घेतलेले, त्यात चुना मिक्स करून कुटून घेतलेलं आणि त्याची गोळी तयार करून आपण दाढ्यात ठेवायची. आणि हे जे पाणी घेतलेलं हे तुरटीचं पाणी घेतलेलं. तर अशा प्रकारे आपण मिश्रण तयार करायचं आणि आपली दाढ किती भयंकर किडलेली असू द्या किंवा दुखत असू द्या
तरी सुद्धा राहणार आहे. आणि जर तुम्हाला गोड खायची सवयच असेल, आता गोड खाल्ल्याशिवाय तुम्हाला जमतच नसेल, तर कधी पण आहे ना गोड खाल्ल्या सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, असा एक ग्लास भरून घ्यायचा, त्यात चमचाभर तुरटीची पावडर टाकायची, गोड खायचं. आणि गोड खाऊन झाल्याच्या नंतर ना ह्या तुरटीच्या पाण्याने चूळ भरा, तरी तुमची दाढ दुखणार नाही, अजिबात दुखणार नाही. जर असं वाटलं तुम्हाला की आता गोड खाल्ल्याच्या नंतर आपली दाढ हमखासच दुखते, तर हा प्रयोग नक्की करा ह्या पाण्याचा, तरी तुमची दाढ अजिबातच दुखणार नाही. तर बहिणीनं भावांनो, हे जे मिश्रण तयार केलेलं मी घरगुती औषधी आपल्या दाढ दुखायच्या ह्याच्यावर, जी दाढ आपली 10-10 मिनटं 15-15 मिनटं सलग दुखतच राहते, आपण पाक लोटांगण घेतो त्यानंतर दवाखान्यात जातो, तर ती आपल्या दाढीनं फक्त 3च मिनिटात घालवायची. 3 मिनिटं म्हणजे आपल्या डोळ्याची पापणी पडूस तर आपली दाढ पण दुखायची राहणार आहे. इतका सोपा घरगुती उपाय मी सांगितलेला आहे. तर बहिणींना भावांना हा उपाय तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून शहरातून बघता हे पण मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला भेटूया माझ्या असेच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.